हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नाशिक लोकसभेची जागा लढवण्यास तयार होतो, मात्र अपमान झाल्यामुळे माघार घेतली। मंत्री छगन भुजबळ यांचा खुलासा। लोकसभेतील बदलाव विधानसभेमध्ये घेण्याची छगन भुजबळ यांना संधी। अपमानाविरोधात बंड करून भुजबळांनी बळ दाखवावं। भुजबळांच्या नाराजीवर विजय वडेट्टीवारांचा खोचक सल्ला। भुजबळांना काय हवंय ते एकदाच देऊन टाका, कुणीतरी नाराज होणार, त्यामुळे महायुतीची प्रतिमा खराब होते। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। भुजबळ नाराज नसल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं। अजित पवार यांची प्रतिक्रिया, तर आमचे विरोधक आणि फारच जवळच्या मित्रांनी बातम्या पेरल्या असा टोला। अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या। शिखर बँक घोटाळा प्रकरणातील क्लीन चिटवर अण्णा हजारे यांचा आक्षेप। क्लोजर रिपोर्टला आव्हान देणार। अण्णा हजारे जागे झाले, त्यांचं अभिनंदन। राऊतांचा खोचक टोला, तर फक्त शिखर बँकेपुरता मर्यादित राहू नका। महाराष्ट्रामध्ये असंख्य घोटाळे, त्यावर देखील आवाज उठवा। राऊतांचा अण्णा हजारे यांना सल्ला। यूज अँड थ्रो ही भाजपची प्रवृत्ती, भाजप लोकनेत्यांना संपवतो। अण्णा हजारेंच्या भूमिकेनंतर रोहित पवारांचा भाजपवर निशाणा। रोहित पवार आकसापोटी बोलत आहेत। महायुतीचं सरकार मजबूतीनं काम करत आहे। रोहित पवारांच्या आरोपांवर बावनकुळेंचा प्रत्युत्तर। कांद्यामुळे लोकसभा निवडणुकीत फटका बसला। कांदा प्रश्नामुळे 4 जिल्ह्यात फटका। उपमुख्यमंत्री अजित पवारांची कबुली। पुण्यातल्या 13 विधानसभा मतदारसंघाच्या तयारीला लागा। अजित पवार यांचे कार्यकर्त्यांना आदेश, तर लोकसभेत झालेली चूक विधानसभेला करू नका। अजित पवार यांच्या सूचना। जे अहंकारी होते त्यांना प्रभू रामाने 240 वर अडवलं। संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांची भाजप नेत्यांवर सडकून टीका। आता थेट वाणिज्य मंत्रालय ठरवणार कांद्याचे दर। नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकार गोठवले। लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। विदर्भात पुढील 5 दिवस पाऊस। आयएमडीचा महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट, तर मुंबईसह उपनगरामधील अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।